नाशिकमधील जेल रोड परिसरात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। जेल रोडवरील सद्गुरुनगर दसक पंचक शिवरोड या ठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्ताने दिनांक तसेच 15 ऑगस्टचे औचित्य साधून मध्यरात्री 12 वाजता भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महाआरतीने या भव्य सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सुरुवात करण्यात आली। परमपूज्य गुरुवर्य श्री अंकुर नेडकर बाबाजी तसेच परमपूज्य कैलासवासी जयदेव बाळाजी भोजने यांच्या आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला। शनिवार दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता श्रीमूर्तीस मंगलस्थान, सकाळी 11 वाजता विडा अवसर श्रीमूर्ती पूजन, दुपारी 12 वाजता महाआरती पार पडली। तसेच दुपारी 12 ते सायंकाळी 6 या वेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत प्रभाकर जयदेव भोजने यांनी केले। यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक व सेवेकरी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते। आमचे दरवर्षी जो जयंतीचा कार्यक्रम होतो त्यात हजारो भाविक येतात, दर्शनाचा लाभ घेऊन प्रसादाचा लाभ घेऊन आशीर्वाद घेऊन तृप्त होतात। या वर्षी ती तशीच घडलेली, त्याच्यापेक्षा भरपूर पद्धतीने गर्दी झालेली। जसे राजकीय वर्गातील असो मोठमोठे संत महंतांचा आशीर्वाद लाभतो, राजकीय वर्गात येऊन कृपा आशीर्वाद घेऊन जातात त्यांचा देवांचा। आणि जशी महती जे कोणी येतं तर त्यांना आलेल्या भाविकांना घेऊन भेटतो, प्रसाद लाभ भेटतो आणि देवाची काळजी करणे करताना त्याला प्रसादाचा लाभ भेटतो पण त्याचे पिढाही दूर होतात। यामुळे इकडे इतके भाविकांची म्हणजे श्रद्धा आणि श्रद्धास्थानाचे प्रत्यक्षामध्ये हजाराने इथले नागरिक असतील, दसक पंचक असो, जेलरोड परिसर असो, नाशिकमधील नाशिकच्या बाहेर रहिवासी सगळ्यांच्या श्रद्धास्थानी कृपा आशीर्वाद घ्यायला येतात आणि दरवर्षीप्रमाणे हजारो भाविकांची लाट असते आणि असंच त्यांना देवाचा आशीर्वाद लाभो, त्यांच्या मागील काही इडापिडा असेल, दुःख असेल, काय असेल ते निवारण हो, ही माझी त्यांच्या श्रीचरणी विनंती तुमच्या श्री गोपालचरणी। एक मिनिट मागे सागर भोसले, तुम्ही जन्म उत्सव कशा पद्धतीने करतात? दरवर्षाप्रमाणे यांच्या माध्यमातून गोकुळ अष्टमी हा सण आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि सद्भक्त भाविक मंडळी मोठ्या उत्साहाने इथे येतात, प्रसादाचा लाभ घेतात। 4-5 हजार भक्तजन भाविक लोक येतात, जेवतात, महाप्रसादाचा लाभ घेतात। हा सण आम्ही जन्मोत्सव आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करतो, मोठ्या उत्साहाने साजरा करतो। जन्माष्टमी तिथं परंपरेप्रमाणे 10 ते 20 वर्षापासून कंटिन्यू चालूच आहे। प्रभाकर आप्पा भोसले हे खूप चांगले आणि मनमिळावू महत्त्व आहे। त्यांच्याकडून या जेलरोड परिसरामध्ये
अनेक भक्तांना चांगल्या प्रकारे तिथं काही पिढा असेल काही हे असेल त्यांना हे चांगल्या प्रकारे घेऊन येतो आणि लोकांची भाविकांची या गोकुळाष्टमीच्या निमित्ताने भरपूर इथं भक्त दर्शनाला येतात. दिवसभर इथं महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. तरी सर्व बरेच भक्त इथं आनंदाने येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. हे गोकुळाष्टमीचं हे वैशिष्ट्य आहे. तिथं 2 दिवसाचा कार्यक्रम असतो. पहिल्या दिवशी गोकुळाष्टमी जन्माष्टमी असते, दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो आणि सर्व भक्तीनं इथं आनंदाने महाप्रसादाचा लाभ घेतात आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी या आनंदाने पार करतात. हेच प्रभाकर आपण बोलणे यांचं निमित्ताने सर्व एकत्र आले. आज आपल्या 20 वर्षापासून इथे कार्यक्रम चालू आहेत. पहिले आपले प्रभाकर आप्पा भोजदेवांचे वडील ते हा कार्यक्रम करायचे, पण आता त्याच्यानंतर आम्ही ही प्रथा पुढे चालू ठेवलेली आहे. इथे म्हणजे कार्यक्रम इतका अप्रतिम असतो की लांबून लांबून लोक येतात. रात्री 12 वाजता सुद्धा खूप छान आरती असते. श्रीकृष्ण जन्माचा मोठा पाळणा वगैरे केलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी पण सकाळी 10 वाजता देवांचं स्नान होतं. नंतर 12 वाजेपासून 12 वाजेची जी आरती असते, 12ची आरती झाल्यानंतर पूर्ण दिवसभर इथे महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो. तर संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत म्हणजे कार्यक्रम तर चालूच असतो. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.